आणि आता न्यूज टॉप 9 कडे आपण वळूयात। सुरुवातीला दिवसभरातल्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। महानंदाचा कारभार गुजरात स्थित एनडीबीबीला देण्याचा संचालक मंडळाकडून ठराव। अमूलला राज्यातील दुधाची बाजारपेठ खुली करण्यासाठी निर्णय। दूध उत्पादक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक अजित नवले यांचे आरोप। महानंद गुजरातला गेल्यास ठाकरे गट शांत बसणार नाही। महाराष्ट्रात धृतराष्ट्राचं सरकार, राऊतांची महायुती सरकारवर ही टीका। महाराष्ट्राचे दोन उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही की अशा प्रकारे रोज महाराष्ट्रातून एक उद्योग, एक व्यवसाय खेचून उरबडून नेला जातोय गुजरातमध्ये आणि तोंडाला कुलूप लावून बसलेले आहे। हे कसले या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत? महानंद आणि सरकारच्या कामातील त्रुटीमुळे ही परिस्थिती। महानंदावरून मंत्री छगन भुजबळ यांचा राज्य सरकारला हा घरचा आहेर। महानंद आणि सरकार यांनी ज्या पद्धतीने जे काम करायला पाहिजे होतं त्या कामामध्ये कुठेतरी त्रुटी निश्चितपणे झालेली आहे। अमूलचं जे काम जे आहे ते एक वेगळ्या पद्धतीने फार पुढे गेलेलं आहे। ते आता ते हिंदुस्थानात आणि जगात त्याचं काम गेलेलं आहे। महानंदाचा कारभार गुजरातमध्ये जाणार हे पूर्ण चुकीचं। एनडीडीबी ही गुजरातची संस्था नाही। महानंद एनडीडीबीच्या ताब्यात देणार नाही। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। अनेक मागच्या 5-10 वर्षांमध्ये तिच्या गैरव्यवस्थापनामुळे ती संस्था अडचणीत आली। आपण राज्यातील ज्या प्रमुख दूध संस्था आहेत त्यांना विनंती केली की तुम्ही चालवायला घ्या। एनडीडीबी काही गुजरातची संस्था नाही। ती एनडीडीबी चालवणार म्हणजे काही एनडीडीबीच्या ताब्यात देणार नाही आपण ते। आगामी निवडणुका महायुती एकत्र लढणार। लोकसभेच्या 45हून अधिक जागा जिंकणार। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास। तर महायुती जिल्हास्तरीय मेळावे झाल्यानंतर बूथ स्तरावर मेळावे घेणार। बावनकुळेंची पत्रकार परिषदेमध्ये माहिती। 51%ची लढाई जिंकून आम्ही जिंकणार आहोत। 45+ म्हटलं आणि आम्ही कुठल्याही बॅटलफील्डवर नाही आहे। आम्ही सरळ 45+ जिंकलो आहे। लोकसभेसाठी 2 आणि विधानसभेला 15 जागा लढवण्याची आमची तयारी। लोकसभेला अमरावतीमधून नवनीत राणा आमच्या तिकिटावर लढल्या तरी हरकत नाही। आमदार बच्चू कडूंचं हे वक्तव्य। जागा मागितले लोकसभेसाठी का विधानसभाच फोकस असणार आहे? आम्ही जास्त विधानसभेवर फोकस करू। किती मतदारसंघ विधानसभेत हवे आहेत? 15 पर्यंत आहे आमची तयारी। लोकसभा लोकसभेची आमची आता तेच 15-20 तारखेला आमची एक बैठक आहे। त्याच्यामध्ये आम्ही सर्वे केल्यानुसार आपण कुठं मजबूत होऊ शकतो तेव्हा आपण 1-2 सीट मागू। भाजपकडे असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघावर अजितदादा गटाचा दावा। पार्थ पवारांची मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। गाव स्तरावर बूथ कमिटी तयार करण्याच्या सूचना। अशोक चव्हाण भाजपात आले तरी मला काहीच फरक पडणार नाही। भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकरांचं हे वक्तव्य। आगामी लोकसभा निवडणुकीत मीच उमेदवार राहणार, चिखलीकरांचा दावा। प्रताप पाटील चिखलीकर ही मोठी माणसं, त्यांना उत्तर द्यायचं नाही। लोकसभा उमेदवारीवरून अशोक चव्हाण यांचा चिखलीकरांना हटवला। कशाला घाबरायचं? आज पत्रकार परिषद ठीक, त्याच्यावर रिॲक्शन मला काही द्यायची नाहीये। मोठी माणसं आहेत उलट ते मला कशाला घाबरायचं? आज पत्रकार परिषद ठीक, त्याच्यावर रिॲक्शन मला काही द्यायची नाहीये। मोठी माणसं आहेत।